नाशिकमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकच्या गोदावरी नदीला मोठा पूर आलेला होता आणि या पुराच्या दरम्यान जो पुराचा मापक म्हणून समजला जातो त्या दुतोंड्या मारुतीच्या या संपूर्ण मूर्तीला मोठा फटका बसलेला होता। या मूर्तीचे जे शेंदूरचे लेपन आहे ते या ठिकाणी पुरामुळे पूर्णतः निघून गेलेले होते आणि त्यानंतर आता या मूर्तीचं या ठिकाणी पुन्हा त्याचं रंगरंगटीचं जे काम आहे, एकूण जे लेपन दिलेलं जात आहे ते या ठिकाणी काम सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर आपण बघितलं तर मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये पाऊस झालेला होता आणि त्या पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला होता आणि या पुराच्या दरम्यानमध्ये हा पुराचा मापक समजला जाणारा दुतोंड्या मारुती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्याची या दोन्ही बाजूची मूर्ती आहे, या मारुतीच्या मूर्तीचं लेपन या ठिकाणी निघून गेलेलं होतं आणि त्यानंतर या मूर्तीचं पुन्हा संगोपन करण्यासाठी प्रशासनाने त्या ठिकाणी दसऱ्याचा मुहूर्त या ठिकाणी काढलेला होता आणि दसऱ्याच्या मुहूर्तानंतर हे संपूर्ण लेपन आता काम सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचं काम शेवटच्या टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूण जर बघितलं तर नाशिकमध्ये रामकुंड परिसरात असलेला हा दुतोंड्या मारुती या आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात याचं महत्त्व जे या रामकुंड परिसराला आहे तितकंच महत्त्व या दुतोंड्या मारुतीला देखील आहे आणि त्यानंतर या दुतोंड्या मारुतीची मूर्ती जी पुरामध्ये या मूर्तीला फटका बसलेला होता त्यामुळे ही मूर्तीचं जे लेपन आहे ते लेपन निघून गेलेलं होतं आणि आता पुन्हा या मारुतीच्या मूर्तीचं शेंदूरचं जे लेपन आहे ते या ठिकाणी काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।